फोर्सची बैठक झाली, राज्यातली काय परिस्थिती आहे सध्या कोविडची? टास्क फोर्सची मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ज्यामध्ये डॉक्टर ओक जे टास्क कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांचे मेंबर्स आणि सर्व चीफ सेक्रेटरी सगळेच अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये आमचा जो आरोग्य विभागाचा प्रस्ताव आणि टास्क फोर्सच्या काही रेकमेंडेशन्स या सगळ्यांवर चर्चा झाली आणि साधारणपणे एक नक्कीच आहे की 25 जिल्हे जे साधारणपणे स्टेटच्या ॲव्हरेजच्या जे कमी आहेत, म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट असेल किंवा ग्रोथ रेट असेल, ह्या तुमच्या जो वाढीचा दर, कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर आणि पॉझिटिव्हिटी रेट या दोन्हीमधल्या जे खूप कमी आहेत, असे 25 जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रकारे शिथिलीकरण, संपूर्ण रेस्ट्रिक्शन्सचं म्हणजे निर्बंधांचं करण्याचं निर्णय झालेला आहे किंवा ते करावं अशा पद्धतीचं सकारात्मक पद्धतीची चर्चा नक्कीच झालेली आहे आणि या संदर्भात साधारणपणे जे काही निर्बंध होते लेवल 3चे, ज्या लेवल 3मध्ये शनिवार रविवार टोटल बंद असं होतं, तर शनिवार रविवार बंदच्या ऐवजी आता शनिवारी 4 वाजेपर्यंत चालू राहील, रविवार फक्त बंद राहील किंवा प्रामुख्याने जर तुम्ही असं म्हणाल तर शॉप्स जे आहेत ते शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल्स या सगळ्या गोष्टींना काही एकदम जे बंद आहेत तर ते 50% ठेवून सगळे जे काही कर्मचारी आहेत ते सगळे 100% वॅक्सिनेट झाले पाहिजे अशा स्वरूपाचे काही बंधनं घालून आपण ह्या सगळ्या चालू करण्याच्या संदर्भाने सुद्धा एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि मला असं वाटतं की साधारणपणे जे काही लोकल्स आणि ह्या सगळ्या संदर्भाने 2-3 प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले. काही असेही होते की बाबा काही ज्यांना 2 डोस झाले त्यांना आपण चालू करता यावं का, पण ते करायचं जर म्हटलं तर एवढं तपासणीची यंत्रणा आहे का, तर या सगळ्या संदर्भाने एकच आहे की कदाचित रेल्वेच्या संदर्भाने आणखीन रेल्वे अथॉरिटीशी पण चर्चा करून तो निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल, परंतु बाकीच्या 11 जिल्हे यांना लेवल 3मध्येच ठेवण्यात येईल, जे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातले 5, कोकणाचे साधारण 4 म्हणजे 5 आणि 4 9, मराठवाड्यातला 1 बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला 1 अहमदनगर, अशा 11 जिल्ह्यांच्या संदर्भात मात्र लेवल 3 राहील आणि बाकीच्यांना बरीचशी शिथिलीकरण निर्बंधांमध्ये निश्चित प्रकारे देण्यात येणार आहे. परंतु या सगळ्या अनुषंगाने रेल्वे अथॉरिटीजची चर्चा करून याबाबतचा निर्णय येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि आम्ही जी काही आरोग्य विभागाच्या शिफारसी आणि टास्क फोर्सची शिफारसीसह फाईल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे ताबडतोबीनं या हे जे काही निर्णय चर्चा झाली याची अंतिम मंजुरीसाठी पाठवत आहोत. साहेब, एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की 8 जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये, साधारण काय कारण समोर येत आहे त्याची? नाही, मृत्यू दराच्या बाबतीत काही ठिकाणी तर असं आहे की जे रिकन्सायलेशन व्हायला पाहिजे, कधी कधी प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे मृत्यू झालेले असतात ते गव्हर्नमेंटला कळवून ते अपलोड झाले पाहिजे पोर्टलवर, ते होत नाहीत, म्हणून सुद्धा काही काही वेळेवर न कळाल्यामुळे मग ते साठलेले जे काही 1-2 महिन्याचे असतात तर ते हळूहळू 2-4 दिवस ते देत असतात, त्यामुळे सुद्धा थोडा मृत्यूदर काही जिल्ह्यांमध्ये वाढलेला दिसतो. पण एकंदर आता उपचाराची पद्धत ही स्टेबिलाइज झालेली आहे किंवा स्टँडर्डाइज झालेली आहे आणि त्यामुळे ती उपचाराची पद्धत सर्वदूर आता वापरली जाते. पुन्हा एकच महत्त्वाचं कारण असतं बऱ्याचदा मृत्यूदर जास्त वाढण्याचं, की आपण लवकर निदान करत नाही, लवकर आपला म्हणजे अंगावर दुखणं काढतो, अर्ली डिटेक्शन होत नाही आणि लोकांना वाटतं की नाही हा साधा सर्दी खोकला असेल, थोडी ताप आली असेल, आपण जवळच्या कुठल्या तरी लोकल डॉक्टरला दाखवूया, टेस्ट नाही करूया, या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित वेळ घालवतात आणि म्हणून सुद्धा ह्या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आपण बरेचसे ज्या बाबी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करतो आहोत. पण एकंदर जो मृत्यू दर आहे तो पूर्वी 2.38% होता, आता तो 1% 14 पॉईंटपर्यंत आलेला आहे. सर, जे 11 जिल्हे आहेत ते जरा पुन्हा सांगा.
11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सोलापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत. किंबहुना जर गरज पडत असेल तर तिथल्या लोकल अथॉरिटीज म्हणजे कलेक्टर आणि कमिशनरच्या माध्यमातून आणखीन जास्त जर कडक करण्याची गरज पडत असेल तर ते पण करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. राहिले प्रश्न काही लग्नांचे, समारंभांचे, याबाबतचे सुद्धा थोडीफार संख्या, जसं म्हणायचं असे एकदम मोठी गर्दी नाही, पण 100 लोकांच्या संख्येने लग्न लावावे, 100 लोकांच्या संख्येने काही राजकीय आणि काही बाकीचे सामाजिक कार्यक्रम असतील तर ते करावेत. अशा सगळ्या संदर्भाचे अनेक छोटे छोटे जे काही बरीचशी लिस्ट असते, ती मी काही सगळी लिस्ट इथे सांगणं योग्य नाही, परंतु अशी लिस्ट असते की ज्याच्या आम्ही बारकाईने टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने शिफारस केलेली आहे. त्याच्यावर अंतिम मंजुरी माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या टास्क फोर्सच्या बरोबर चर्चा झालेल्या असल्या कारणाने आता त्याच्यावर आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होईल. केंद्रीय पद्धती आहे ते केरळ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये केव्हापासून नियम आपण शिथिल करणार वगैरे काय? मला एवढं समजतं की जवळजवळ आता या सगळ्या संदर्भातली संपूर्ण चर्चा झालेली आहे. ज्यांचे सल्ले घ्यायचे ते सगळेच सल्ले झालेले आहेत. फक्त आता फाईलवर सही करणं बाकी आहे. फाईलवर सही माननीय मुख्यमंत्र्यांची झाली की त्या संदर्भातले ताबडतोबीनं GR लागू करण्यात येईल आणि मला अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये होईल. संदर्भात धोका नाही आणि इतर जे काही बाजूचे MMR रिजनमधले जिल्हे आहेत तिथं शिथिलता मिळणार. मुंबई आणि आजूबाजूचे जिल्हे, हा, जे जिल्हे 25 जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याच्या जिल्ह्यांमध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये ठाणे येऊ शकते, त्याच्यामध्ये मुंबई येऊ शकते, त्याच्यामध्ये MMRचे बाकीचा जो काही भाग असेल, जे जिल्हे असतील ते निश्चित प्रकारे येऊ शकते. केरळमध्ये केंद्रीय पथक गेलेलं आहे. कदाचित पुन्हा लाट त्या ठिकाणी येईल का अशी भीती व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील साधारणतः? कारण केरळमधून दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती आणि आता आपल्याकडे देखील आली होती. आता काय परिस्थिती राहील? केरळमध्ये जी संख्या वाढते ही नक्कीच थोडी चिंता वाढवणारा विषय आहे आणि त्यामुळे आपल्याला एकच आहे की तिसऱ्या लाट कधी येईल, काय येईल, ह्यापेक्षा आपण तिसऱ्या लाटेला तयार राहावं या दृष्टिकोनातून आपली जी काही प्रिपेअर्डनेस आहे ते आपण करतो आहोत. मी या अगोदरही बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टिकोनातूनचे सर्व पावलं टाकलेले आहेत किंवा उचललेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये PSNच्या जवळजवळ 450च्या वर आपण ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट्स आपण ऑर्डर्स केलेले आहेत. इंडस्ट्री विभागाच्या वतीनं नवीन ऑक्सिजन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इन्सेंटिव्ह देऊन एक धोरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पीडियाट्रिक्सच्या अनुषंगाने जसं इंडोनेशियामध्ये काही लहान बालकं मृत्यू झाल्याचं एक आलेलं आहे, त्या कारणाने आपण पीडियाट्रिक्सच्या संदर्भात व्हेंटिलेटर्स असतील आणि या जे काही अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण लागत असणारे निधी त्याची मंजुरी घेण्याचं काम सुद्धा विधानमंडळाकडून केलेलं आहे. मला असं वाटतं की बेड्स वाढवणं किंवा डॉक्टर्सला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पीडियाट्रिक्सच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देणं आणि त्याचबरोबर या त्यांच्या औषधासंदर्भातली निर्णय घेणे, सगळ्या गोष्टी आपण तैयार करून हिंदी में जानना चाहेंगे कि आज एक मीटिंग हुई है, क्या-क्या चीजें फैसला हुआ है? कौन-कौन से जिलों में? देखिए माननीय मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में टास्क फोर्स और हमारे सभी अधिकारी, आला अधिकारी जो है हमारे आरोग्य विभाग के, उनके साथ डिटेल में मीटिंग हुई है और उस मीटिंग में सभी जो तज्ञ लोग हैं उन सभी का जो राय मशवरा है वो करके करीबन 25 ज़िलों में जहां पर स्टेट एवरेज से सब पैरामीटर्स नीचे है, जैसा कि पॉजिटिविटी रेट नीचे है, जैसा कि ग्रोथ रेट नीचे है, तो ये सभी 25 ज़िलों में अभी काफ़ी रेस्ट्रिक्शंस को ढील देने की बात निर्णय निश्चित तौर पर हुआ है
और रहा सवाल 11 ज़िले जो कि पश्चिम महाराष्ट्र के यानी 5 ज़िले हैं, कोंकण के 4 ज़िले हैं और मराठवाड़ा का एक है बीड और उत्तर महाराष्ट्र का एक है अहमदनगर। ये 11 ज़िले अगर छोड़े तो बाकी सभी ज़िलों में टियर यानी लेवल 3 जो था अभी लेवल 2 पे आएगा, जिससे कि शॉप्स में रेस्टोरेंट्स और बाकी के जैसा कि थिएटर्स है, अन्य जो भी रेस्ट्रिक्शंस में अभी बंद रहे थे वो उनको कुछ हद तक 50% या ऐसे हद तक वो छूट देके यानी उनको उपस्थिति रख के हम उनको फिर शुरुआत करने का निर्णय होगा। और इतना ही नहीं तो खास तौर पर जो व्यायाम शाला है जैसा कि जिम्नेशियम हम कहेंगे, तो उनको भी कुछ हद तक हम ज़रूर राहत उनको ज़रूर मिलेगी। ख़ास तौर पर अगर देखा जाए तो जो एयर कंडीशन हॉल्स होते हैं उसको डिस्करेज करने का एक विचार टास्क फोर्स ने भी रखा है और हम भी यही सोच रखते हैं कि एयर कंडीशन हॉल्स में बहुत ज़्यादा भीड़ नहीं होनी चाहिए। शादियों के लिए, पॉलिटिकल प्रोग्राम्स के लिए, अन्य लोगों के लिए भी कुछ लिमिटेशंस ज़रूर रहेंगे, जैसा कि 100 लोगों के बीच में ये होना चाहिए। ऐसे कुछ रिस्ट्रिक्शंस का जीआर माननीय मुख्यमंत्री जी की जो फाइल हमने भेजी है उनके मान्यता के बाद इसका जीआर 1-2 दिन में निश्चित तौर पर इशू किया जाएगा। लोकल ट्रेन को लेकर के काफ़ी 2-3 राय उसमें रखी गई। कुछ लोग ये भी कह रहे थे कि थर्ड वेव अभी केरला में दिखाई दे रही है, अन्य देशों में भी दिखाई दे रही है, तो ये नहीं होना चाहिए। कुछ लोग ये भी कह रहे हैं कि अगर ट्रेन बंद है तो बसेस में भी बहुत ज़्यादा भीड़ हो रही है। तो जो हमारा पर्पज़ है, जो हमारा ऑब्जेक्टिव है कि संक्रमण न बढ़े, तो यह हमारा एक्चुअली पर्पज़ या ऑब्जेक्टिव हमारा सिद्ध नहीं हो रहा है। इसलिए क्योंकि ट्रेन का जो अलग ऑप्शन होता है, ट्रेन नहीं तो फिर क्या है, तो बसेस है या अन्य चीज़ ये है, तो वहाँ पर भी बहुत ज़्यादा भीड़ हो रही है। तो 2 डोसेज जिन्होंने लिए अगर उनको ट्रेन शुरू किए तो भी वो किस तरह से हम उनको चेकिंग करेंगे, उसके लिए बहुत बड़ा इंतज़ाम भी करना पड़ेगा। सही में ये चेक कर पाएंगे क्या नहीं, तो इसके भी जो चैलेंजेस है, तो ये सभी चैलेंजेस के ऊपर और भी 1-आधा दिन रेलवे अथॉरिटीज़ और अन्य लोगों से भी चर्चा करके उसके हद तक जो निर्णय है वो लिया जाएगा। लेकिन मोस्टली जैसा कि अभी सैटरडे संडे को टोटल बंद था, तो अभी सैटरडे को हम शुरू रखने की ज़रूर कोशिश करेंगे, लेकिन संडे ऑफ रहेगा ऐसा सभी जो लोग हैं उन्होंने कहा है। तो मुझे लगता है इस तरह का एक नया जीआर 1-2 दिन में 100% इशू हो जाएगा। 4 बजे तक होता था वो अब बढ़ाया जाएगा क्या? 100% जो 4 का जो टाइमिंग था वो अभी 5 दिन के लिए रात को लेट आवर्स तक यानी 8-9 बजे तक जो भी टाइमिंग होता है लीगल टाइमिंग, वहाँ तक हम खोलने के बारे में निर्णय लेंगे। और होटल्स के लिए भी एप्लीकेबल होगा? दुकानों का जो टाइमिंग तो होटल्स के लिए भी एप्लीकेबल होगा? हाँ, मुझे लगता है होटल्स और रेस्टोरेंट्स और सभी जो है उसके लिए कुछ निर्बंध ज़रूर रखे जाएंगे, जैसा कि कैपेसिटीज़ का निर्बंध रहेगा, कैपेसिटीज़ के रेस्ट्रिक्शंस रहेंगे, और ये भी कहा जाएगा कि उनके जो भी कर्मचारी लोग हैं वो कर्मचारी सभी लोग 2 डोसेस से वैक्सीनेट होना चाहिए। इस तरह के जो भी रेस्ट्रिक्शंस है वो रहेंगे, लेकिन ज़्यादातर अभी कई ऐसे डिस्ट्रिक्ट है कि जहाँ पर 2-4-5 इस तरह के केसेस आते हैं, तो वहाँ पर 3 लेवल का जो हमारा रेस्ट्रिक्शंस है वो बहुत ही ज़्यादा लोगों में एक तरह का जैसा कि बिजनेस और छोटे लोगों के लिए भी, छोटे जो बिजनेसमैन हैं उनके लिए भी बहुत ही हानिकारक लग रहा है। और इसलिए ये सभी यानी अर्थचक्र ये भी चलना चाहिए और कोरोना की भी एक तरह से जो भी एहतियात बरतना है वो भी बरतने चाहिए। दोनों का मद्देनजर रखते हुए यह डिसीजन लिए जा रहे हैं। मॉल्स और मंदिर 2 चीज़ें ऐसी हैं जिनको लेकर के भी लोग लगातार उस पर बातचीत कर रहे हैं। इस पर सरकार, मुझे लगता है कि कुछ हद तक जैसा मॉल्स हो या मंदिर हो,
वहाँ पर भी भीड़ न होना चाहिए। इसी तरह के अभी जो डिटेलिंग है वो डिटेलिंग जीआर में 2 दिन के भीतर हमारे को इश्यू करने के बाद दिखाई देगी। आरोग्य विभागाची एक आकडेवारी आलेली आहे 15 दिवसामध्ये 20 वर्षाखालील जे काही बालकं आहेत जवळपास 15,000 बालकं कोरोनाबाधित झालेली आहेत कुठे? राज्यभरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मला काय कळलं? सोलापूर जिल्ह्यात लहान मुलांमध्ये संसर्ग दिसतोय। मला असं वाटतं की कोविडच्या इन जनरल परिस्थितीमध्ये लहान मुलांमध्ये 10% काही 8, काही 7, काही 10% निश्चित प्रकारे बालकांमध्ये सुद्धा इन्फेक्शन पाहायला मिळालं, परंतु त्या ठिकाणी सिव्हिअरिटी नव्हती आणि मृत्यूचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं। तर मला वाटतं की इन्फेक्शन होतं परंतु त्याची सिव्हिअरिटी राहत नाही एवढं मात्र नक्की आहे। त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून 3ऱ्या वेव्हच्या अनुषंगाने आपण भरपूर काळजी घेत आहोत। लसीकरण पूर्ण ठप्प झालेलं आहे, केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नाहीये, या संदर्भामध्ये कमिटी चर्चा झाली। लसीकरणाच्या बाबतीत मी पुन्हा एवढंच सांगेल की लसीकरण हे एकमेव कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या नंतर जर काही महत्त्वाचं असेल तर ते आहे लसीकरण, आणि त्यामुळे लसीकरणानेच आपल्याला हर्ड इम्युनिटी प्राप्त करता येईल, प्रतिकारशक्ती सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण करता येईल, आणि ती आजच्या काळाची वेळेची महत्त्वाची गरज आहे। आणि म्हणून या संदर्भात आम्ही खूप आग्रही आहोत की लसीकरणाला गती मिळायला पाहिजे, आणि ती लसीकरणाला गती घेण्यासाठी आम्ही वारंवार केंद्राला विनंती करतो आहोत। इथलेही आमचे जे विपक्षी अध्यक्ष आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो आहोत की आपण आम्हाला घेऊन चला आणि त्या ठिकाणी डेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण लसीकरणाला गती देण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करावं अशी आग्रहाची विनंती आम्ही केलेली आहे। मला विश्वास आहे की लवकरात लवकर या बाबतीत जो काही असेल तो सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत। स्विमिंग पूल आणि मंदिरांसंदर्भात काही चर्चा झाली का? काय निर्णय होणार? मला वाटतं फार बारकाईने ज्या गोष्टी छोट्या गोष्टी असतील ना त्याच्या बाबतीत GR मध्येच वाचावं असं मला वाटतं। थँक्यू। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे